ठरलं तर मग या मालिकेच्या 28 ऑगस्टच्या भागामध्ये अर्जुन रात्री झोपण्यासाठी आता बेडरूममध्ये येतो। बेडरूममध्ये आल्यावरती पाहतो तर काय, आज सगळी रूम एकदम क्लीन केलेली, आपल्या उषा ऑलरेडी जागेवरती आहेत। रूममधला एसीचं टेम्परेचर आपल्याला जितकं हवे तितकं आहे, एकदम चिल्ड रूम झाले आणि तो एकदम आनंदामध्ये कम्फर्टेबली आपल्या बेडवरती बसतो। तोपर्यंत सायली आईस्क्रीम घेऊन येते। अर्जुन म्हणतो, अरे वा, आज माझ्या मनामध्ये आईस्क्रीम खायची इच्छा झाली, तुम्हाला कसं कळलं? याच्यावरती सायली म्हणते, सर मला सगळं माहिती आहे। अर्जुन म्हणतो, असं कसं? मग आपण एक परीक्षा घेऊया, मी तुमची एक परीक्षा घेतो, तुम्ही मला सांगा की मला आईस्क्रीम कधी खायला आवडतं? तेव्हा सायली सांगते, सर जेव्हा असं मसालेदार जेवण जेवलेलं असतं ना, तेव्हा तुम्हाला त्याचा त्रास होऊ नये म्हणून आईस्क्रीम खायला आवडतं। अर्जुन म्हणतो, हे तुम्हाला कसं माहिती? कारण ही गोष्ट तुझ्या मम्माला पण मी नाही कधी सांगितली। तुम्ही तर ग्रेट आहात, तुम्हाला मनामधलं वाचता येणारी किंवा माझ्या मेंदूमध्ये शिरून वाचता येणारी एखादी विद्या वगैरे येते की काय? असं म्हणत आता इकडे अर्जुन सायलीसोबत गप्पा मारत असतो। याच्यावरती सायली सांगत असते, सर आज तुम्ही जे काही केलंत ना ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं आणि त्याचबद्दल आभार मानण्याची ही एक छोटीशी पद्धत समजा, माझी पद्धत समजा। असं म्हणत सायली आता अर्जुनचे आभार मानत असते आणि ती सांगते, आज कोर्टामध्ये तुम्ही मधुभाऊंसाठी जे केलंत ना त्यामुळे मला आशा निर्माण झाली की मधुभाऊ लवकरात लवकर सुटणार आहेत आणि आता 6 महिने गेलेत, पुढील 6 महिन्यामध्ये मधुभाऊ नक्की सुटतील, तुम्ही त्यांना नक्की सोडवाल आणि मधुभाऊंना तुम्ही सोडवताय हे पाहून मला इतका आनंद झाला, मला दुसरं काय पाहिजे? आणि म्हणूनच मी आज तुमच्यासाठी हे सगळं केलंय। अर्जुन म्हणतो, वा, तुम्ही मला किती चांगले ओळखता, असं मनातल्या मनात विचार करत अर्जुन सायलीकडे एकदम इम्प्रेस होऊन पाहत बसतो। सायली म्हणते, आज तुम्ही कोर्टातून डायरेक्ट ऑफिसला गेलात, त्यामुळे मला कळलं की तुम्हाला खूप सारं काम आहे आणि म्हणून तुमची चिडचिड होणार, त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचं हसू मला अजिबात कमी होऊ द्यायचं नव्हतं। आज तुम्ही माझ्यासाठी जे केलं त्यामुळे तुमचं हे हसू असंच टिकत राहावं म्हणून मी आज तुमच्यासाठी आवडीचे छोले आणि तुमच्या आवडीचं आईस्क्रीम घेऊन आली आहे। असं म्हणत सायली आता अर्जुनला आपली भावना समजावून सांगत असते आणि अर्जुन विचार करतो, खरंच किती ग्रेट आहेत या, म्हणजे यांना स्वतःसाठी काही नको, त्या मागतायत ते फक्त मधुभाऊंसाठी। असं विचार करत आता अर्जुन एक एक पाऊल सायलीच्या जवळ सरकत चाललेला असतो आणि हे दोघांनाही समजत नसतं। तोपर्यंत इकडे आता चैतन्यला अण्णा सांगत असतात, घ्या घ्या चैतन्य सर, पेक घ्या। चैतन्य म्हणतो, अण्णा तुम्ही कितीही पेक भरलात ना तरी उपयोग काही नाहीये, मी खरंच नाही पिणार आहे। अण्णा म्हणतात, ते जाऊ दे, आता तुमचा दोघांचा प्लॅन काय ते सांगा की? याच्यावर चैतन्य म्हणतो, प्लॅन कसला? म्हणजे केस संदर्भात माझा आणि अर्जुनचा प्लॅन? आता मात्र अण्णा गडबडतात। इकडे साक्षी विचार करते, अण्णा किती घाई करतायत? अण्णा म्हणतात, नाही हो, केसचा कशाला विचारू मी, तुमचा आणि माझी मुलगी साक्षी या दोघांचा पुढचा प्लॅन काय आहे त्याच्याबद्दल विचारतोय हो मी। असं म्हणत अण्णा आता विषय बदलतात। त्याच्यावर चैतन्य म्हणतो, आपण ना नंतर निवांत गप्पा मारू, सध्या ना मला थोडीशी घाई आहे। आणि याच्यावरती महिपती काही चैतन्याला सोडायला तयार नसतो, तो म्हणतो, हो पण माझ्या मुलीची मला काळजी वाटणार, बरोबर आहे ना? असं म्हणत आता इकडे अण्णा केस संदर्भातच जाणून घ्यायचं असतं पण चैतन्य ताकास तूर लागू देत नाही। चैतन्य म्हणतो, मला जरा उशीर होतोय, मी निघतो। असं म्हणत चैतन्य बाहेर पडतो, साक्षी त्याला सोडण्यासाठी बाहेर पडते। महिपती विचार करतो, हा काय आपल्या डब्यामध्ये येतच नाहीये पोरगा, याला किती जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला तरी ह्याचं आपलं भलतंच, असा विचार करत महिपती स्वतःवरती चिडतो। मग इकडे साक्षी आता चैतन्याला सोडण्यासाठी बाहेर येते। चैतन्य बाईक करून बाईकवरती बसायला जातो, मग साक्षी धावत जाऊन चैतन्याला मिठी मारते आणि म्हणते, खरंच थँक्यू, म्हणजे ना तू आज जे म्हटलास ना की कोर्टामध्ये जर अर्जुनने माझ्या विरुद्ध काही बोलला असतं तुला वाईट वाटलं असतं, मला खरंच खूप आनंद झालाय। अशीच माझी साथ देशील ना, म्हणजे तुझ्या घरचे सुद्धा जर माझ्या विरोधात गेले तर माझ्या बाजूने ठामपणे उभा राहशील ना? चैतन्य म्हणतो, 113%। साक्षी म्हणते, माझ्या अण्णांची अशी मस्करी केलेली मला चालणार नाही। चैतन्य आणि साक्षी आता हसायला लागतात। आता डायरेक्ट पुढचा सीन कोर्टाचा असतो। कोर्टामध्ये हिअरिंग चालू असते आणि अर्जुन सांगत असतो, मिलॉर्ड, या प्रिया मधुकर यांनी सगळ्यांना फसवलेलं आहे, म्हणजे 2 बाबतीमध्ये यांनी फसवलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खुनाच्या केसमध्ये आणि दुसरं म्हणजे स्वतःची आयडेंटिटी। खरं सांगायचं तर खून हा साक्षी यांनी केलेला आहे। साक्षी शिकरे यांचा खून प्रिया मधुकर यांनी लपवलाय, त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे की साक्षी शिकरे यांनी खून केलाय, पण प्रिया मधुकर यांनी तो
खून स्वतःच्या डोळ्यांनी पाहून सुद्धा लपवलंय, कोर्टाची दिशाभूल केली आणि दुसरं म्हणजे स्वतःची आयडेंटिटी त्यांनी लपवली. रविराज किल्लेदार यांना त्यांनी फसवलंय. रविराज किल्लेदार यांची मुलगी तन्वी असं सांगत त्या खोटेपणाने त्यांच्या घरात एंट्री केली, पण या तन्वी नाही आहेत. त्यामुळे या दोन्ही फ्रॉडमध्ये यांना जेलची शिक्षा व्हावी. प्रिया सांगत असते गयावया करत, नाही मला जेलमध्ये पाठवू नका, मला जेलमध्ये पाठवू नका. पण प्रियाचं कुणीच ऐकत नसतं. सगळे फक्त प्रियावरती हसत असतात. अखेर प्रियाला जेलमध्ये पाठवण्याची वेळ येते. आता जजकडून प्रियाला जेलमध्ये पाठवा असा निर्णय येतो. मग मात्र आता लेडी कॉन्स्टेबल प्रियाला आपल्या हाताला धरून जेलमध्ये टाकण्यासाठी नेते. प्रिया बाबा बाबा असं म्हणायला लागते. मग मात्र आता कोर्ट प्रियाला शिक्षा देऊन जज निघून गेल्यावरती रविराज किल्लेदार स्वतः आता प्रियाच्या समोर येतात. प्रिया म्हणते बाबा अहो बाबा बघा ना, खरंच मी काही नाही केलेलं आहे. याच्यावरती किल्लेदार चिडतात आणि आता प्रियाच्या एक सणसणीत थोबाडीत लावून देत म्हणतात, तू आम्हाला फसवलंस, माझ्या भावनांचा खेळ केलास, तुला माफी नाही, आता सर जेलमध्ये. असं म्हणत रविराज प्रियाच्या एक सणसणीत थोबाडीत लावून देतो आणि प्रियाला खूप मोठा धक्काच बसतो. आता मात्र प्रिया ओरडून ओरडून सांगत असते, मी खरंच काही नाही केलं, पण कोणीही विश्वास ठेवत नाही. लेडी कॉन्स्टेबल तिला हाताला धरून फरफटत घेऊन जातात. प्रिया मात्र ओरडतच राहते आणि खूप मोठ्या स्वप्नातून प्रिया धाडकन जागी होते आणि विचार करते, हे स्वप्न सत्यामध्ये यायला वेळ नाही लागणार. मी या सगळ्या याच्यामध्ये अचूक अडकेन. मला काहीतरी करायला पाहिजे, नाहीतर लवकरात लवकर आपली रवानगी जेलमध्ये होण्यात थांबणार नाही. तोपर्यंत इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी कल्पना पेस्ट कंट्रोलवाल्यांना फोन करून तुम्ही लवकरात लवकर या आमच्या घरामध्ये असं सांगत असते. पण पेस्ट कंट्रोलवाले आज जमणार नाही. मग कल्पना चिडते आणि म्हणते, ठीक आहे मी दुसरा कोणतरी बघते. तितक्यात विमल येते आणि म्हणते, ताई तुम्ही त्यांना का वहिनी बोलवलं पेस्ट कंट्रोलवाल्यांना? अहो त्यांनी मागच्या वेळेला पण चुकीचं केलं होतं, दुसरं कोणाला तरी बोलवा. ह्याच्या सायली म्हणते, दुसरा कोण येईल तेव्हा येईल, पण आपण घरची साफसफाई करूया का? कल्पना म्हणते, हे बघ अख्ख्या एवढ्या बंगल्याची साफसफाई करणं खाऊ नाहीये. याच्यावरती सायली म्हणते, आपण किचन पासून सुरुवात तर करूया, बघूया काय होतंय ते. विमलताई तुम्ही कराल ना माझी मदत? विमल म्हणते, हो हो सायलीताई, आपण दोघींनी मिळून करूया जरा. आणि दोघी जणी किचन साफ करण्यासाठी हातात झाडू घेऊन आता मात्र सज्ज होतात. इकडे डायनिंग टेबलवरती सगळेजण बसले असताना प्रियाचा चेहरा पडलेला असतो. सकाळच्या स्वप्नामुळे तिला तोंड एकदम आंबट झालेलं असतं. तेवढ्यातच रविराज फोनवरती खूप साऱ्या सोनचाफ्याच्या फुलांची झाडांची ऑर्डर देत असतो. नागराज म्हणतो, दादा अरे झाडं लावायला जागा कुठे आहे? याच्यावरती रविराज म्हणतो, प्रतिमाला चाफ्याची फुलं खूप आवडायची. प्रतिमा असताना आपल्या बॅकयार्डमध्ये सगळीकडे चाफ्याचीच झाडं असायची, पण ती गेली आणि झाडं सुकली. आता मला पुन्हा एकदा ती झाडं जगवायची आहेत, कारण प्रतिमा परत येणार आहे. असं म्हणत आता इकडे रविराज सगळ्यांना आनंदाची बातमी सांगत असतो. प्रिया म्हणते, हो हो बाबा, आई लवकरच परत येईल. असं म्हणत नाटकी प्रिया नाटक करत असते. तोपर्यंत रविराजला कोणाचा तरी फोन येतो, म्हणून ते बाहेर जातात. बाहेर गेल्यावर ती प्रिया म्हणते, तुमचा ना भावाचा मेंदू वाटाण्या एवढा आहे, वाटाण्या एवढा. त्याला ना कारण ना त्याला सारखं ती फोटोतली बाईच दिसते आणि ती फोटोतली बाई परत आली तर. नागराज म्हणतो, हे बघ प्रिया असं काही होणार नाहीये, फोटोतली बाई वगैरे काही परत येणार नाहीये. राकेश म्हणतो, हो पण फोटोतली बाई परत आली तर मात्र सगळा गोंधळच आहे. म्हणजे बघ ना, आधीच तुला ह्या रिक्रिएशनची भीती आहे, आता उद्या तू आणि अर्जुन हे रिक्रिएट करायला जाणार, तुझ्यावरती प्रश्नांचा भडीमार होणार, नक्की तिथे काय घडलं हे सांगितलं जाणार आणि तू एकटीच तिथे असणार, तिथे आम्ही कोणी नसणार. असं म्हणत राकेश प्रियाला घाबरवत असतो. तोपर्यंत इकडे साफसफाई मोहीम चालू असताना अस्मिता येते आणि म्हणते, काय चाललंय? घराची साफसफाई करायची, यांना काय गरज पडले? येतील ना पेस्ट कंट्रोलवाले. विमल ते काम ठेव, आत्ताच्या आत्ता मला लिंबू सरबत बनवून दे बरं. याच्यावरती कल्पना म्हणते, अगं तुझे हातपाय काय मोडलेत का? याच्यावरती आता मात्र अस्मिता चिडते आणि म्हणते, तू घरच्या नोकरांना माझं काम पण करून देणार नाहीस का? नोकर आहे ना, ती करेल काम. मग कल्पना अधिक चिडते आणि म्हणते, खबरदार, एकतर विमलला आपण अशी वागणूक देत नाही आणि तुझं हे बोलणं बरोबर नाही. तुला हवे असेल तर लिंबू सरबत तू कर आणि मला पण करून दे. असं म्हणत कल्पना चिडते. सायली म्हणते, आई मी बनवू का? अस्मिता म्हणते, ए चोंबडे, तुला बनवायची काही गरज नाहीये, मी आहे. असं म्हणत तनतन करत अस्मिता उठते आणि लिंबू सरबत करायला लागते. सायली विमल ह्या दोघी जणी झाडूने झाप करत असताना एक झुरळमध्ये येतं. मग आता अस्मिता आणि सायली झुरळ झुरळ असं करून त्या दोघी जणी आता चक्क किचन कट्ट्यावरती चढतात. हा सगळा आरडाओरडा चालू असतो. तेवढ्यात तिथे आता पूर्णाजी येते आणि काय चाललंय हे सगळं? आरडाओरडा कशामुळे चाललाय? अस्मिता म्हणते, ही बघ हिने साफसफाई करायला काढली म्हणून घरामध्ये कॉक्रोच बाहेर पडला. कल्पना म्हणते, तुझं
तोंड जरा बंद कर. विमल, तू बघ बरं कॉक्रोच कुठे गेलाय. आता मात्र चिडलेली पूर्णाजी म्हणते, चाललंय काय हे तुमचं, आणि ह्या ओट्यावरती का चालली ही मुलगी, घराचा नुसता उकिरडा उकिरडा करून ठेवलाय. असं म्हणत पूर्णाजी चिडते. सायली मात्र घाबरलेली असते. तितक्यात अर्जुन येतो. मग सायली धावत पळत जाऊन अर्जुनला मिठी मारते आणि मग मात्र पूर्णाजी चिडते आणि म्हणते, ही असली थेरं या घरामध्ये चालवली जाणार नाहीत. याच्यावरती आता मात्र कल्पना म्हणते, अहो आई, सायलीने काही मुद्दाम केले का, कारण ती वरतून खाली उतरली तेव्हा पायाखाली झुरळ म्हणून अस्मिता ओरडली, म्हणून ती घाबरली आणि अर्जुनच्या जवळ गेली. असं म्हणत आता इकडे कल्पना सायलीचं एक्सप्लेनेशन देते. त्यावेळेला सायली विचार करते, किती आणि कशी, किती वेळा सगळ्यांची माफी मागू आणि किती चुकांसाठी मागू. असं म्हणत सायली मान खाली घालून गप्पपणे उभी असते आणि पूर्णाजी रागाने पाहत असते.